हॅलो एव्हरीवन, उद्याचं मार्केट अनालिसिस बघूया. उद्या आहे 31 जानेवारी. मी जसं सांगितलं होतं की तुम्हाला इम्पॉर्टंट लेवल होते मार्केटमध्ये, त्या अकॉर्डिंग मार्केटनी बरोबर रिॲक्ट केलंय. निफ्टीमध्ये सांगितलं होतं की 21,750 हे इम्पॉर्टंट रेजिस्टन्सचं काम करू शकतं. बरोबर तिथून काय झालं की रिजेक्ट झाल्या आणि तिथून खाली आल्या आणि सपोर्टला येऊन थांबलाय. 21,500 हा सपोर्ट आहे. जर तिथं सस्टेन होत आहे म्हणजे तिथं समजा बाईंगची काही ऑपॉर्च्युनिटी दिसते तर तिथं आपण बाईंग घेऊ शकतो. पण ते जर का ब्रेक करतोय तर तिथं बाईंग करायची नाही, तिथून अजून डाऊनफॉल बघायला भेटू शकतं. सो एक लक्षात घ्या की उद्याचं जे सपोर्ट्स आहेत 21,500 तो ब्रेक होतोय तर अजून खाली येऊ शकतो. पण जर का तिथं सपोर्ट घेतला तर अगेन तो 21,700 पर्यंत जाऊ शकतो. बँक निफ्टी काय, बँक निफ्टीमध्ये जे इम्पॉर्टन्स लेवल मार्क केले होते पण प्रिव्हियस ह्याच्यात मी सांगितलं की 46,000चा इम्पॉर्टंट रेजिस्टन्स आहे, पण तिथपर्यंत गेलाच नाही. तो पण झाला आणि पूर्णपणे साईडवेज होता. 45,500 आणि 45,200 एवढ्याच रेंजमध्ये तो ट्रेड करतोय. जेव्हा हे रेंजचे बाहेर निघल म्हणजे वरच्या साईडला समजा ब्रेकआउट देतोय तर अगेन 46,000 पर्यंत जाऊ शकतो. आणि इन केस 45,200 ब्रेक करतोय तर परत थोडंसं डाऊनफॉल आपल्याला त्याच्यात बघायला भेटू शकतं. सो लेवल मार्क करून घ्या आणि लेवल्सला ट्रेड करा.